आम्हाला समजत करणार नाही, फक्त आडून ठेवायचं तिथं, आडून नाही ठेवायचं, तारखेवर तारखी चालू द्यायच्या. पुढच्या वेळेस करून घेते. तर तुम्ही मग समजता घ्यायचा तर समजता फटकन करायचा, हो, आर या पार. बरोबर आहे. दे नाही ना, आज दे नाही, मग? उद्या दे नाही, कशाला नखरे येडे वाकडे काऊन घेऊ राहिले? वेडे वाकडे कोणीच नाही घुरालं, वेडे वाकडे काय घ्यायचे. वेळ वाकडे 2 वर्ष थांबा, 4 वर्ष थांबा, 6 वर्ष झाले केस चालू आहे, तेव्हा बी तर काही म्हटलं नाही तुम्ही. म्हणायला पाहिजे ना, केस पाठीमाग काय, मग आम्ही वावर देतो बरं, घ्यायचं लवकर तुमच्या हिश्श्याची तुम्ही जमीन आणि घ्या केस पाठीमाग. काय गरज होती एवढी लपडा करायचं? आणि आज जो नाही म्हणता की 4 वर्ष थांबा, 2 वर्ष ते तुमचा भाऊ असता तर तुम्ही असं अडवलं असता का त्या भावाले? आठवचं काही मग आता तेव्हा मग हे झालं असतं ना, ते असते तर मग यायला कोणा तोंड बी नसते बोलायला. समोरच्या माणसानं बरोबर जे बसले असते घेतली, शांतशी. तेव्हा हे भाऊ बी गेला झालं तर भाऊ येईल पुतणी यायला लावलं तुम्ही परेशान करणं रिकामं. असतं. मरण आणि देणं हे कधी चुकत नाही माणसाला, येते देणं तर देणंच आहे, पण तुम्ही फक्त फिरू राहिले त्याले फिरून येतं लोकांनी. इकडे तिकडे तिकडे इकडे करून टाकायचं, मोकळं होऊन जायचं. कशाला रिकामं हे करत असं? कोणाचं किती बी खाल्लं तर काय पूर्व पडतं काय माणसाला? हा. खरंच नाही पोरं पण. फुकाचं नाही परत कोणाला, काय काहीच नाही एवढं परत. म्हणायचं घे नाही तुम्हाला घ्या, चला बरं बरं आमच्या नावानं आमची जमीन करून द्या, तुम्ही पेरू बघा 4 वर्ष. हा आम्ही काही म्हणत नाही ना का पेरू, पण आमचा हिस्सा आमच्या नावानं करा, पेरा ना तुम्ही. आम्ही येऊन तर नाही येणार पेरायला, आमच्या नावानं आमचं करून द्या ना, मग पेरा ना. मी म्हणते का तुम्ही पेरू नका, 4 वर्ष पेरा काय 5 वर्ष पेरा, पण आमचं आम्हाला देऊन टाका ना. ते नावावर झालं म्हणजे मग बिनफिकर राहायचं ना. बिनफिकर राहतं बा, आज ना उद्या आपल्याला घेता येतं. माझ्या नावानं माझं करून द्या, पेरा बसा. त्याला कुठं म्हणते मी पेरू नको म्हणून पेर बापा तू, 2 वर्ष पेर, 4 वर्ष पेर, पण मला माझ्या नावानं तर करून दे. तिथं लई सारखे लिहून दे, हा आम्हाला फैसला कर नाही, हा आम्हाला फैसला कर. आता 3दा याचा नवरा, सीमाचा नवरा, 3 टाइम लिहू दिलं, आम्हाला फैसला कर नाही, आम्हाला फैसला, आम्हाला मिळून घ्यायचं, आम्हाला मिळून घ्यायचंय. मिळून घ्यायचं तर मग ग्राउंडवर यायचं ना, ग्राउंडवर उतरायचं. केली इथं बसा बरं. मग एकदाचा जाम दिला म्हणून शेतातच लगे फैसला, हे इकडची जमीन तिकडं, तिकडची जमीन तिकडं, झाला विषय संपला. तुम्ही तुमच्या कामाला, आम्ही आमच्या कामाला आहे. कशाला खेळत बसताय तुम्ही पण आणि आम्हालाही? आम्ही एवढ्या दुरून येतो ना बिनकामाच्या चक्र मारायला, आलं की नुसतं सांगता ते मॅडम मध्ये त्यांनी लिहून दिला की फैसला आम्हाला करायचा. आता तुम्हाला फैसला करता मग करण पटकन तर हो द्या कोर्टाचा फैसला. कोर्टावाल्याला काऊन अडत राहतं बिनकामाचं मग? बस आपण आता भेटायचं हे, उद्या पुढच्या वर्षी ते नंतर करू. हे आणि वर्ष तुम्ही ते पुढच्या वर्षी तो आणखी 2 वर्ष करू दे त्याला, पण ते वाटण्या करून करू द्या. पासून आपण आमच्या नावानं करून द्या, त्याला पेरू द्या वावर, आम्हाला नाही म्हणत पेरू नका मग. करू मग. पण ते ज्याचं त्याचं करून टाका ना. बरं बरं. चला मग आजच जाऊ आणि करून घेऊ. आज थोडी होते इतक्या लवकर. नाही म्हणजे बोलणी तर होईल ना, काय ते खरं ते काय निघेल ना. त्याला काय मेहनत लागते, होत नाही ते आता इतक्या लवकर. हां त्याला काय मेहनत लागते, त्याला फक्त त्याला बोलून घ्यायचं, तुम्ही आपसमध्ये बसायचं आणि करून घ्यायचं. ते झालं फैसला. खोटं सांगून दिलं ते झालं आमचं मिटलं. तुम्ही फक्त टांग आडून देऊ राहिले, बस झालं. टांग आडून द्यायची जाय तिकडे, मरा तिकडे कसं येत राहा जात राहा. हा तेच येते जाते येते जाते, काय करते ते आपल्यावर, तिला काय तिच्याकडून काय होतं, आपलं असं चाललं त्याचं. आपल्या ताब्यात आहे जमिनी, येते जाते, ती काय नेते आपलं काढून. असं झालं त्याच्यावालं, ते त्याचं पेरतोय, हे याचं पेरतोय, आम्ही आहे लटकेल मदत. आता लोक होऊन गेला असतो मी कोर्टाला आपण द्यायचं होतं ना, माझं म्हणणं तेच होतं, कोर्टाचं सोडून द्या, कोर्टात सोडून द्या. पण तुम्ही मला बोलायचं होतं की आम्ही वावर द्यायला तयार. घरातलेच माणसं होतं तुम्ही यायलाच नव्हतं पाहिजे कोर्टात, सरळ म्हणायचं होतं, म्हणलं मी वावर देणार आहे, या तुम्ही. कोर्टाचं आम्हाला काय घेणं देणं नाही कोर्टाचं. पण तुम्ही कोर्टात पण तर भेटले ना, कोर्टात कोर्टाची गरज नव्हती यायची. कोर्टात पण बोलले असते की आम्ही करून घेऊ. कधी बोललेच नाही तुम्ही आम्हाला. आम्हाला पाहून लगेच निघून जायचे. मग कोण निघून कोण गेलं? तुम्ही नाही मग? ते काय भेटत नाही मला, काही बोलत नाही का. पण कुठं बोलले तुम्ही? चाललं तारखेवर तुम्ही तारखेवर यायचे पण बोलले नाही कधी की चला बरं बसून घेऊ आपण, काय ते जरा करून घेऊ. सोक्ष मोक्ष झालं असतं. त्याला वाटलं आता तुमच्या मनात असतं तर तुम्ही तेव्हाच केलं असतं. भले केसचं काय, केस नाही काय लगेच थोडी झालं काही. नाही केस मग याय ना, म्हणलं असं ना वावर द्यायचं, केसला यायची गरजच नव्हती ना. आपला वावर मिळाला, आपण काय केस चालत होतं पुढं. चालेल म्हणायचं या ना बा, आम्हाला केस लढायची नाही, या तुम्ही वावर घेऊन टाका बरं.
काय गरज नाही ते केशी बिशीची आम्हाला. पुढचा माणूस काय त्याला शोक आला का रिकामे कामं करायचे? चांगलं सरळ की नाही दिले नाही, कोर्टात केस टाकलं ते नाही देत नाही, सारखे येऊ तिथे काय म्हणतात आम्हाला फैसला करायचा लिहून देतात. कोर्टानं होईल मग कोर्टानंच होऊ द्या मग कसं तुम्ही पण कोण फैसला देता म्हणून देऊ नका ना तिथं. फैसला म्हणून देऊच नका. कोर्टाला सांगायचं फैसला करायचा, तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही पाहून घेऊ. पाहून घेऊ बा. तुम्हाला जे तुमच्यात जे हिंमत आहे ती करा. कोर्टात तिथं काऊन पाय पडतं द्यायचे की आमचं समजोता झालाय, पाय पडतो आम्ही, समजोता झाला आमचा पाय पडतो. केलं असेल तर पावलेलं शिमत नवऱ्यानं तुम्ही स्वतः केलेलं तुमची सही नाही त्याच्यावर. पहिल्या वेळेस तुम्ही लिहून दिलं. महेंद्र म्हणजे आपण करून घेऊ म्हणे मग म्हणलं, काय ठीक आहे, त्याला? चला मग होऊन जाईल फैसला म्हटलं. मग पण ते आता त्याला असं केलं मी काय करणार फैसला तर सांगा असं बरं. 4 महिने, तुम्ही 4 साल, स्वतः 5 म्हणता साल आम्ही फैसला करणार आहे, आम्ही फैसला आता करणार तुम्ही आहे. एक वाजता कोर्टात नसतं टाकलं तू मग सरळ या फैसला म्हणल्यावर फैसला द्यायचा ना. तुमच्या याच्यामुळे झालं ना ते. तुम्ही जर बोलली नसती तिले त्या सरपंचानं त्याने सुद्धा सांगितलं बाई तू कोर्टात जा. हा तेच लोक म्हणले हे लोक ऐकणार नाही. नाही ऐकू राहिला म्हणतो. आता गावकरी लोक काही सांगत बसते, मग ते सांगत बसायचं तुम्ही करत बसायचं का? तुम्ही ऐकूच नाही राहिले तर काय. नाही ना, ऐकायचं काही नाही. तुम्ही मग आता आपला तिथं सल्ला नाही घेतला, मग तुम्ही आता direct कोर्टाला कागदपत्र माफी नका मागू ना. कोर्टाला सांगा ना तुम्ही तुमच्या मनाने करा काय करायचं तुम्ही direct तर. कागदपत्र काढले, हे केले, मला विचारता पुस्तक काय दिलं, काही गेले तिकडे टाकून दिलं, काही टाकत दिलं. त्याने काय नुकसान झालं? मग नुकसान काय झालं? नाही पाहिजे, आपल्या घराचं सल्ला आहे ना, पण घरात तुम्ही द्यायला पाहिजे होते सल्ले ना. तुम्हाला तुमच्या घराची झाकायची होती ना. सल्ला झाकायचा होता की बाबा या बरोबर वहिनी वावर देऊन टाकतो मी. काही गरज नाही तुम्हाला कोर्टात जायचं. सगळे याला बोलता नाही आले का? आणि आता किती वर्ष झाले केस टाकून? 8-9 वर्ष होऊ लागले. हे 3-4 वेळ झाले यांचं केस आमची फैसल्यावर आली की तिथं लिहून द्यायचं आम्हाला फैसला करणार आहे, आम्ही आमचं मिळून घेणार आहे. ते लोक कोर्टाला केस आहे ते हे लिहून देऊ राहिले. हे लिहून देणार तिथं. लागायचं ते आम्हाला निघून देते, आम्हाला फैसला करायचा आहे. झालं. म्हणजे मग आमची तारीख पुढे चालत जाते. यायच्या ताबे आहे जमिनी. आणखी लांबू राहील. आणि आता म्हणते की 2 वर्ष त्याला करू द्या आणि 4 वर्षानंतर तुम्हाला देतो का द्यायचं. 2 वर्ष त्यानं केलं तर आता काही हे नका करू. वाटण्याकडे कर्ज द्या ना त्याला. करून मग वाटणी द्या ना. आम्ही द्या पण त्याला, होता, त्याला करू करत नका नाही. तुम्ही. 2 ते 4 वर्ष करू द्या, आम्हाला काय घेणं देणं नाही. आमच्या वाटणे आमच्या नावाने करून द्या, तुमचं तुम्ही करून घ्या, करत बसा शेती. पेरा ना शेती, मी कोणी तुम्हाला मध्ये पेरू नका म्हणून, पण माझ्या हिश्श्याची माझ्या नावाने करून द्या ना. तुमचं काय म्हणणं आहे? करणं आहे का सुला? ते आम्ही त्यासाठी चालू आहे. तुम्ही 2 वेळेस ते फाट मारली तर ते आम्हाला बघणं की करणं आहे का नाही करणं आहे, म्हणजे मग आम्हाला त्या हिशोबाने तसे निर्णय करायला पुढचे पण. आता आपण करूया 2 वर्ष जाऊ द्या तुम्ही. 2 वर्षाचं नाही म्हणत आहे ना. 2 वर्ष आपण करून घेऊ आणि काही हे करू नका. आता त्याने करेल तर त्याला करू द्या. त्याला करू द्या ना, वाटण्याचं म्हणतो मी. वाटण्याचं होऊन जाईल ना, वाटण्याच करू मग आपण. मग त्यासाठीच म्हटलं मग एकदा बसून 2 घेऊ. वर्ष घ्यायचे कशाला? आता ते आमच्या नावाने करा ना, वावर पेरता आणि त्याला कोण नाही म्हणतं पेरायचं. बसून आपण पण आमच्या नावाने तर करून द्या तुम्ही जमीन. बरं करू ना. ते माताजीला विचार, बहिणीला विचार, ते घेऊ करून बस. मग काय नाही एवढं नाही थांबू शकत. 2 वर्ष आता 1 वर्ष आता गेलं पुढच्या वर्षी झालं बस. ते काय 1 महिना आहे का? 1 वर्ष आहे पूर्ण. मग आज काय होतं मग? आता इतके हे तुम्ही आधी करायला पाहिजे होतं सगळ्या गोष्टी. हा? या सगळ्या आधी सांगायला पाहिजे होत्या. तुम्ही एवढं वर्ष करा, तुम्ही तेवढं वर्ष करा. मग आता 7-8-10 वर्षानंतर तुम्ही म्हणता की त्याला 2 वर्षानंतर तुम्ही करा. मग 8-10 वर्ष का नाही बोलले मग? 8-10 वर्ष तुम्ही कोर्टाने खेळायला बसले. मग आता कोर्ट मग खेळत कोर्टाने होत होतं ना, तुम्ही काय काही गरज नव्हतं तुमच्या लोकांची फाट मारायची. कोर्टानं दोन्ही तुम्ही त्या लोकांची फाट मारायची गरज नव्हती, होत होतं कोर्टाने. मग ते मग आतापर्यंत फैसला झाला कोर्टाने. तुम्ही लोक काऊन लिहून देतात तिथे येत बसता तिथं की आम्हाला फैसला करायचा, आम्हाला मिळून घ्यायचंय, आम्हाला मिळून घ्यायचंय. कोर्टाने झाला असता नाही आतापर्यंत फैसला. 3-4 वेळेस तर तुमच्या लोकांची देखील पेढी झालेली तिथं. नाही मी एकदा मी तेव्हाच म्हटलं होतं, ते केलं होतं तेव्हा म्हटलं की मोकळं करून घेऊ तुमच्या लागले. पण लिहिलेलं त्यानं तिथं, मग हे तुमच्या सह्या असं केलं. तिथं. मग त्यानं बी काही लावायची जरूरत नव्हती. माझी सर्व सल्ला होती, जाऊ द्या, जे त्याच्या नावाचे 1 करोड 2 एकर मग त्याच्या काय दिली, मग करून द्यायची होती ना. मग महेंद्रला का नाही बोलले? त्याशी बोलून घ्या म्हणून त्यांच्याशी पण. त्याला बी सांगितलं होतं तू मध्ये करून घेऊन. मग त्यानं बी मदत हे केलं. काय त्याला बी काही जरूरत नव्हती वकील लावायची. ठीक आहे, तुम्ही तयार आहे ना मग वाटणं करायला? हा तुम्ही तयार आहे ना वाटणं करायला? हा ठीक आहे, मग आता मी त्याच्याशी पण बोलतो महेंद्रशी. मग आपण करून घेऊ काय ते. मग एकदाच बसू आणि जे काय ते योगेश दाला पण घेऊ हा आणि मग करू काय ते वाटणं. मग ते खरंच होतंय वाटणं का नाही होतं मग तिथं पण समजून जाईल. आहे का? तुम्ही तयार आहे ना? तुम्ही 2 वर्ष जाऊ दे त्याचे. आता मला काही मोठे 4 2 वर्ष त्याचे जाऊ दे आणि ते करून घ्या आपण. बोलणी करून घेऊ काय नक्की मनातलं तर कळू द्या आम्हाला. आता आम्ही एवढं लांबून 10 वेळेस येणार. आता मम्मी काय
आता पहिल्यासारखं नाही राहिलं की चला उठा दर महिन्याला यावं लागतं, कोणाकडे राहायचं कोणाकडे जायचं, नुसती धावपळ होते आमची. काय ते राहायची सोय नाही, कायची सोय नाही कसली. सरच आम्ही बरं. नुसतं शेत बी म्हणते येऊन ना येऊन आमचंच आहे. नुसतं घर बी परेशानी म्हणते होऊ आमचंच लागली आहे. ना आमची पण. सगळं यांचंच आहे, आम्ही काहीच नाही. यानेच लय कष्ट करून सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. वहिनी आता मी बोललो ना, बंद खाली पैसे त्याने त्या वावराचं त्या गणेश पाटलाच्या वावराचं ही सर्व वापस येईल. पण कसं आहे माझ्या नावावर येईल म्हणून आपल्याला तुम्हाला जावता येत नाही खरं कोणी. नाही तर गणेश पाटला आज मी बनवतो त्याने ही सर देऊन वापस नेली. पण मी माझी नीतिमत्ता तशी नाही, मी सांगतो तुम्हाला केलं. असं नाही होऊ शकत. हा माझी त्यांनी नीतिमत्ता नाही. सांगितलेलं आता आहे, गणेश पाच पाटील स्वतः उभा राहिला केलेलं, याने तर तो काय काय केलं? म्हणन त्याला पैसे दिले होते खालचं वावर घ्यायचं ते म्हणे लगे मला घ्यायचं नाही म्हणे. मला घ्यायचं नाही. ते जाऊ दे आता काय, आता ते आपल्याला काय. मी सांगू राहिलो मला माहिती आहे ना, कारण ते पाटलाच बोललो ते म्हणे बाई आमचं पैसे 20,000 नाही त्याच्या माणसानं जर झटकून गेलं असतं तर ज्या खरेदी करून. त्यांनीच केलेलं सगळं काय. तुम्ही काही मग? तुमचं काही बी नाही कोणाला त्याच्यात. हे बी नव्हतं स्वप्न की वावर कुठे घ्यायचं आणि काय घ्यायचं कुठे हे होतं. खरं वेळा तर काहीच नाही मग- तुमच्या मग- त्याच्यामध्ये. पण हा. तरी तुम्हाला ते फुकट मध्ये वावर भेटू फुकट लागलं. मध्ये कशाला काय फुकट मध्ये काय कष्ट तरी केले हे तुम्हा- केलं तुमचं पैसे सगळं दे फुकट तुम्हाला भेटू लागलं ते वावर तुम्हाला? कुठे काय ते माहिती नव्हतं. हा. मग होतं का त्याला नव्हतं माहिती. काय मोठं वावर झालं. घ्यायला लावलं काय? तर सगळं त्यांचेच आहे. तुमचं काही नाही त्याच्यात. हा काही तरी नाही पण कोण तुम्हाला म्हणतं वावर असं भेटू ते लागलं. चांगलं म्हणा. तुम्हाला फुकट सगळं मग- फुकट भेटू लागलं हा. तरी बी तुम्ही हा, म्हणता फुकट माझंच मला आहे. नाही फुकट भेटत. मग फुकट भेटला असेल मी कुठे हा. गेला असतो. फुकटच घेतलं मग सगळं. फुकट कसं भेटत. एवढ्या वर्षाची फुकटच हा. चांगलं लावलं. फुकट भेटत तर मग काही झालं फुकटच आहे असं. तुमचं काही नाही त्याच्यामध्ये. हा, पण ते काही आता नाही, कसं तुम्ही आहे होते, पाहिलं का, मायच्या काय नाही नावावर आहे केलं. म्हणून सगळं काय चाललंय. मग तिला काय या बोलावं लोकांनाच लागतं, गलत्या बिनकामाचं. करून ठेवल्या ना त्या. मग तुम्हाला त्याला सांगू गलती राहिलो, नसतं जाऊ केलं दे तर बा, आता तुमचं- सल्ला तुम्हाला काय होईल, नसतं जाईल, भेटत. 2 वर्ष त्याचे खाऊ दे त्याला करून घेऊ आपण बसून बस. 2 वर्ष त्याला 2 वर्ष गाव द्या ना 4 वर्ष गाव द्या, आपण बैठक घेऊन एकेतून निर्णय करू असं माझं म्हणणं आहे. 2 वर्ष ते जे काय तो निर्णय होऊन जाईल. हे दोघं मिळाले. हा मग तेच झालं ना मग ते त्यांचे खाऊ लागले शेती करून सल्ला होईल ना. म्हणून ते शांत आहे. त्याने बरोबर केलं ना. तुम्हाला फिरवतच राहिली. इकडे हे वाटली याने माझं केली, म्हणणं तिनं ती होतं वाटली याने केली. जागीच बसायचं होतं जागीच लगेच तुम्ही कागदपत्र म्हणाले काढ हे काय नव्हतं कागदपत्र ना, काढ ते गावातले काढ लोक इकडून हे सुद्धा कर ते कर साक्षीदार आहेत त्या गोष्टीले. कोणा सल्ला त्याला कोर्टात पोलीस जायचं पाटील, झालंच नव्हतं सरपंच पाहिजे. सुद्धा साक्षी आहे ना. वाचताच येऊन ते गेलं असतं. आता जेव्हा जेव्हा मीटिंग कोर्टात मग चालू कोर्टावाले काही येऊन उभी नाही राहिली इथं. तुमचं काम आहे वावर द्यायचं. मग कोर्टावाले काय त्याचे हिस्सा घ्यायला नाही आलेले. करायलाच नव्हतं तर पाहिजे. कोर्टावाले तुम्हाला म्हणत नाही आमच्या आम्ही कोर्टात काय द्या म्हणून. होतो, आम्ही लावलं का काय लावलं पण नाही पहिली गोष्ट हेही बोलते मी तुम्हाला. तुमचं काम कोर्टावाले काही तुम्हाला बोलले नाही आमच्या कोर्टात येऊन बसावून. आणि कोर्टावाले इथे येऊन झालं उभे राहिले काय तर तुम्हाला द्या. आपलं गाव होतं शेवटी गाव गावातलं गाव असो का घरातलं असो मग- तुम्हाला जर देणं असतं शेजारी तिने दिलं असतं. कोर्टावाल्याचं काय संबंध आहे आता त्याच्यामध्ये. मी तर तुम्हाला सांगून आलो त्याने दिली म्हणून एवढ्या वर्षामध्ये तुम्ही पण ते वावर माझ्या वावर नावावर तर म्हणलं आहे, का? आपल्याला दिलं का बाई आईच्या नावावर दिलंय. मग आता 5 गणेश पाटला आज मी बोलवलं ते काय सांगतं ऐका तुम्ही. कोणी घेतलं मग ते तुम्ही घेतलं का? घेतलंच नाही ना ते वापस नेलं आणि पैसे द्यानी. मग कोणती गोष्ट दादानी- बरं? आईच्या नावावर कोणतं वावर आहे? मग आईचंच नाव आहे सर्व कोणतं वावर आहे हे बी. आणि ते कोणी घेतलंय मग? मग कोणी घेतलंय? तेच म्हणतो ना, मग इथे आलं बा, हे कोण समजा घेतलं मग? पाहिजे याने घेतलं ते. ना. मग तेच विचारतोय तुम्ही घेतलं का? आपण भरले पैसे याने भरलेले. यानं पैसे नेले याने पैसे भरून वावर घेतलेलं आहे. एवढा पैसा होता दादाजी यांच्याजवळ. बुवा ते मी आता म्हणता उशिरा म्हणता 1,500 ये भाऊ दे रे भाऊ वसंता दे पैसे काय नका ते शिकवा मला. तुळशीला पाठी फेटावाला सर्व माहिती आहे मला. नका मग सांगू. बुवा ते जाणारे चक्र दे रे एवढा भाऊ. पैसा होता तर तुम्ही आतापर्यंत दुसरीकडे जमिनी घेऊन टाकल्या मग- असत्या. कशाला सांगता? मग तुमचं काय काय वातावरण मला सगळं माहिती आहे. काय वातावरण मला काय माहिती आहे. अजून काय आम्ही काही हा. कालच नाही आलोय घरात नांदायला. चला बा कालच या घरात नांदायला आले आणि तुम्हाला काय माहिती आहे म्हणून. मग म्हातारीच्या नावावर आहे, मग घेतलंय कोणी? म्हातारीने? हा म्हातारी जवळ पैसे होते आणि यांच्या जवळ लय घस होते मग काढून द्यायला. त्यांना कसं का बळजबरी हा. वावर भेटते तुम्ही जर घेतला असत त्या म्हातारी नावाने केलं असतं का वावर? स्वतःच नाव नसतं केलं का? आम्ही हा. मिळून केलं मध्ये दादा काय नका सांगू म्हटलं काय नका सांगू मला सगळं माहिती आहे. मग माझ्या ध्यानात नाही तर केलं मी असतं तास ते. घेतलं असतं हे करून. काय नाही. मी लय विचारवंत माणूस आहे. हा, आपण हे तुम्ही नाही केलं विचारवंत त्यासाठी. असते ना तर सगळ्याच गोष्टी विचारवंतानच झाल्या असत्या. मग तुम्ही कोर्टाने कशाला लावलं कोर्टाने गेलं तर गेलं पण तुमचं काय ते घेऊन नव्हतं गेलो आम्ही. तुमचं काय घेऊन नव्हतं गेलं तुम्ही सगळं म्हणा कोर्टात जायचं नाही वावर घ्या. हा, मग तुम्ही गेले कशा बरं तुम्हाला कोणाला यायचं काम नव्हतं कोर्टात. तुम्हाला सल्ला कधी द्यायला कोर्टात तुम्हाला यायचं काम नव्हतं कोर्टात ना. तुम्ही म्हणत होता कोर्टात आम्ही येत नाही चला मग घ्यावर वावर. तुम्हाला कोण बोलत होतं कोर्टामध्ये? तुम्हाला खेळणं होतं बघ आपल्याला कोर्टाने मग कोर्टाने घेतला असता तर निर्णय झाला असता ना आतापर्यंत. झाला असता निर्णय. तुम्ही काय वरती येऊन हे करता पाठ मारत राहता.
आम्हाला सल्ला करायचा आम्हाला सल्ला करायची कोणी लावलं फाटणी मारलं कोणा तुम्हाला आशा होती ती कोर्टाची कोर्टाची तर होतीच मग अशा कोर्टाने झाला होता ना मग कशाला येऊन सुलाच्या गोष्टी केल्या कोर्टाने व्यवस्थित झालं असतं तुमच्यामुळे लेट होऊ लागलं ते कोर्टाचं काम तुमच्या लोकांमुळे लेट होऊ लागलं तुम्ही येऊन तिथं बोलत राहता ते कोर्टाची धारकी वाढून देतात पुढं तुम्ही येऊन तिथं बोलत राहता काय करणार तुम्हाला बोलायची तुम्हाला काय म्हणलं नव्हतं कोर्टावाल्याने कोर्टात या म्हणून तुम्ही सगळं म्हणलं आम्हाला कोर्टात येणार नाही बरं तुम्हाला वाटणं करणं आहे ना हां. बस मग ठीक आहे मग आम्ही आता औरंगाबादला जाऊ तिकडे त्यांच्याशी येऊन बोलू मग एकदा आपण एक वन मीटिंग घेऊ मग तेव्हा जे काय ते फैसला करू आणि मग त्याच्यानंतर मग काय ते एक तर फैसला होईल नाही तर मग नाही होईल आहे ना मग जसं तुमचं काय विचार आहे आम्हाला पण कळू द्या तुम्ही कोर्टात येऊन परस्पर येऊन म्हणता फैसला सुला करणे आणि नंतर मग काही बोलायलाच नाव नाही आम्ही इथं बघतोय वाट मग जे काय ते मनातलं आम्हाला पण कळू द्या ना काय आहे. मनातलं काही नाही आता म्हणजे जाऊ द्या ते 2 वर्ष जाऊ दे ते 2 वर्ष होत्या ते 4 वर्ष होत्या त्याच्याशी काही घेणदेण नाही आहे बस फक्त एवढंच आहे आम्हाला जे तुम्ही कोर्टात म्हणताय फैसला करणे ते आम्हाला क्लिअर करणे आमच्यासाठी हां जेणेकरून आम्हाला तो ताण नाही पाहिजे कोर्टात परत फैसल्याचा नाही ते त्याला सांगितलं की टाकू नको ते सीमाच्या पण नवऱ्याला बोलून घेऊ त्याच्यात तो येऊन बोलतोय ना मध्ये मग त्यालाच बोलवतोय आता त्याला पण बोलवतो त्याला पण सांगतो तू पण ये जे आहे ते क्लिअर झालं पाहिजे कशाला विनाकारण खेळत पाहिजे सगळ्याच गोष्टी एका गोष्टीमुळे सगळे नाते खराब झाले केले तरी यायला काही हौशी झाली बरं ना 2 वर्ष राहू द्या आमच्याकडे किती ते योगेश दाला पण बोलतो मी त्याच्यासारखं बोल नाही आम्हाला करायचं 2 वर्ष अजून 40-50 वर्षापासून वावर खाता तरी म्हणा आम्हाला अजून 2 वर्ष पाहिजेच आणि तुमचं काहीच नाही तुमचं काहीच नाही यायला बोलायला बरं हिमती होतं हिमती नाही सत्यता आहे आता काय सत्यता सत्यता नाही म्हणून सांगतो मी तुमची काय सत्यता आहे मला सगळी माहिती आहे माहिती हा. मग मी तुमच्याजवळ किती समोरचे मोठं आहे ते माणसं मला बाजू- माहिती आहे. तो- किती मग- वावर घेणार? मग मी याने सत्यता आहे म्हणून मोठं सांगू घ्यायचं राहिलो. असतं ना. मग कशाला म्हणत होते भावाला वावर घ्या वावर घ्या भावाला त्याला म्हणत होतं स्वतः पैसे स्वतःच घेऊन टाकायचं मग होतं काहून त्याच्या त्याला मागे समोर लागलं खोटं तिथं आहे मग. वावर आहे घ्या तिथं वावर आहे घ्या याचं वावर निघलं त्याचं वावर निघलं काय करायचं त्याला बोलायची गेले बी काय पैसे कसे दिले असेल ते माणसाला विचारतो कसे दिले हा, मग- पैसे दिले तर. म्हणायचं नसतं ना वावर स्वतःच घ्यायचं तर मग मग त्याने घेतलं होतं ना इकडे आहे का माझ्याकडे आहे पैसे मी घेऊन बोलू का टाकतो. समोरच्या माणसाला आज मी बोलू का हा बोल ना मग किती लाखानं हा. बोलवलं तर काय नाही आता मग मग मी ते सांगू राहिलो हा. तुम्हाला बाबा मी आहे म्हातारी तुम्हाला दिलं चालू बाई आहे का नाही हो बाई मग आम्ही काय नाही मग म्हणलो. करून घ्या ना मग मग. त्यानं त्या खालच्या वावरात सौदा करून वापस दिलं ते विठोबा पाटील होता तेव्हा. गणेश पाटला जोडी आता मामाला भरले होते मग हा पैसे नाही नाही त्यानं दिलेच नाही वापस दिले ना कोण भरले मग आम्ही मध्ये जाणार मी भरले